Hello everyone. Today we are going to study multiple choice question on chapter angle and its measurement. First is angles with measure 45 degree and minus 315 degree are dot dot. Options are zero angle, B is straight angle, C is coterminal angles and D is standard angle. आपल्याला अँगल्स काय दिले 45 डिग्री आणि मायनस 315 डिग्री. आता हे अँगल्स काय आहेत? स्ट्रेट अँगल आहे, झिरो अँगल आहे, कोटर्मिनल अँगल आहे हे आपल्याला सांगायचंय. झिरो अँगल येईल का? नाही. झिरो अँगल म्हणजे काय? आपली झिरो अँगलची डेफिनेशन काय आहे? इट हॅज नो रोटेशन. म्हणजे ऑप्शन ए येईल का? नाही. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय आलं पाहिजे? सम ऑफ अँगल्स इज 180 डिग्री आला पाहिजे आहे. पण स्ट्रेट अँगल येईल का? म्हणजे ऑप्शन बी पण नाही आला. कोटर्मिनल अँगल्स बघा. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय? दोघांचा डिफरन्स हा काय आला पाहिजे आहे? मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजे बघा 45 डिग्री दोघांचा डिफरन्स घेतला मायनस ऑफ मायनस 315 डिग्री. 40 मायनस मायनस काय होईल? प्लस. म्हणजे 45 डिग्री प्लस 315 डिग्री हा काय मिळाला तुम्हाला? 360 degree and it is multiple of 360 degree and therefore 45 degree and minus 315 degree are coterminal angles. म्हणजे ऑप्शन काय मिळाला तुम्हाला? C. Second question is the measure of quadrantal angles is an integral multiple of dot dot 360 degree. Option A is 360 degree. Option B is 180 degree. Option C is 90 degree आणि ऑप्शन D is 60 degree. बघा आपल्याला quadrantal angle is an multiple of dot dot. quadrantal angle ची डेफिनेशन काय आहे आपली? की टर्मिनल रे हा कुठे पाहिजे आहे? along the x axis or y axis. जे आपल्याला अँगलचं मेजर काय मिळत जाईल? इट इज 90 डिग्री, इट इज 180 डिग्री, इट इज 270 डिग्री. इट इज अ मल्टिपल ऑफ 90 डिग्री. बघा 1 into 90 डिग्री. 180 डिग्री हा तुम्ही कसा लिहू शकता? 2 into 90 डिग्री. 270 डिग्री हा कसा लिहू शकता तुम्ही? 3 into 90 डिग्री. म्हणजे quadrantal angles is an multiple of 90 डिग्री. म्हणजे ऑप्शन काय मिळाला तुम्हाला इथं? सी. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज 240 डिग्री इज इक्वल टू. आता डिग्री मध्ये दिलाय बघा 240 डिग्री इज इक्वल टू. ऑप्शन आहे 4 पाय अपॉन 3 रेडियन, 3 4 पाय अपॉन 4 रेडियन, C is 4 पाय अपॉन 3 मिनिट, D is 3 पाय अपॉन 4 सेकंड. बघा डिग्री मध्ये दिलेला आहे तो रेडियन मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 240 ला काय करणार? पाय अपॉन 180 ने काय करणार? मल्टिप्लाय. 0 0 गेट कॅन्सल. 6 चौक 24, 6 त्रिक 18. म्हणजे काय मिळालं तुम्हाला आन्सर? 4 पाय अपॉन 3 रेडियन. म्हणजे ऑप्शन काय आलं तुम्हाला? ए. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे if the radian measure of the two angles of a triangle are 3 pi upon 5 radian, 4 pi upon 15 radian, then the radian measure of the third angle is dot dot. Option A आहे pi upon 15 radian, B 2 pi upon 15 radian, C pi upon 5 radian and D is 4 pi upon 15 radian. बघा ट्रायंगलचे दोन अँगल्स दिलेले आहेत 3 pi upon 5 radian आणि 4 pi upon 15 radian. आता sum of angles of a triangle is 180 degree. म्हणजे 3 pi upon 5 plus 4 pi upon 15 radian plus थर्ड अँगल काय घेऊया? सी. तिन्ही अँगलची सम काय मिळते तुम्हाला? 180 डिग्री. रेडियन मध्ये काय लिहितात तर पाय. दाखव. आता ह्या दोघांचा डिनॉमिनेटर काय करायचा? सेम करायचा. त्यासाठी इथं काय केलं? 3 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय येणार आहे? 9 पाय प्लस 4 पाय डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू पाय. 9 पाय प्लस 4 पाय इज
13 pi upon 15 is equal to pi plus c राहिला इथं plus c is equal to pi 13 pi plus 13 pi upon 15 plus c is equal to pi c is equal to काय येणार आहे pi minus 13 pi upon 15 नंतर काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे c is equal to काय मिळणार आहे तुम्हाला 15 pi minus 13 pi upon 15 म्हणजेच अँगल काय मिळाला 15 minus 13 is 2 pi upon 15 रेडियन म्हणजे ऑप्शन काय मिळालं तुम्हाला डी 2 pi upon 15 रेडियन. Next example is at 3:40 the hour hand and minute hand of a clock are inclined at ... Option A is 13 pi upon 18 radian, option B is pi upon 9 radian, option C is 3 pi upon 8 radian, option D is 5 pi upon 6 radian. बघा काय सांगितलंय आपल्याला काय फाइंड आउट करायचंय आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यातील अँगल फाइंड आउट करायचंय. आपल्याला काय दिलेलं आहे ॲट 3:40 म्हणजे 3:40 झालेले आहेत आणि आवर हँड आणि मग मिनिट हँड यांच्यातले अँगल फाइंड आउट करायचंय. बघा मिनिट हँड हा कुठे आहे तुमचा ॲट 8 मिनिट हँड कुठे आला आहे 8 वरती आहे. आवर हँड कुठे आहे आवर हँड गॉन पास्ट 3 च्या पुढे सरकलेला आहे. मग यांच्यातील अँगल काय मिळाला तुम्हाला बघा 1 मिनिट म्हणजे काय मिळतं तुम्हाला 6 डिग्री 1 मिनिट म्हणजे काय मिळतं तुम्हाला 6 डिग्री. मग 3 पासून 8 पर्यंत काउंट केले तर मिनिट काय मिळतात बघा दिस इज 5 10 15 20 आणि 25 म्हणजे काय मिळाला किती मिनिट्स मिळाले 25 मिनिट्स. त्याला काय केलं 6 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय मिळालं तुम्हाला 150 डिग्री म्हणजे 3 to 8 यांच्यातील आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यातील अँगल काय मिळालं तुम्हाला 150 डिग्री. पण आपण अँगल कुठून काउंट करतोय 3 पासून म्हणजे हा अँगल आपल्याला काय केला पाहिजे पण आवर हँड कुठे गेलाय 3 च्या पुढे सरकलेला आहे म्हणजे जो जाद्याचा अँगल घेतलेला आहे तो अँगल काय केला पाहिजे आपल्याला सबट्रॅक्ट केला पाहिजे. त्यासाठी काय केलं बघा 1 मिनिटामध्ये आवर हँड हा कितीने पुढे सरकतो तर हाफ डिग्रीने म्हणजे तो 40 मिनिटात कितीने पुढे सरकणार आहे तर काय करायचं 1/2 ने 40 ला काय करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय मिळणार आहे इथं 20 डिग्री आणि हा 20 डिग्री 150 मधून मायनस करायचा म्हणजे काय मिळाला अँगल 130 डिग्री. पण इथं आपल्याला अँगल कसा दिलेला आहे रेडियन मध्ये म्हणजे 130 ला काय केलं पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं 130 into पाय अपॉन 180 0 गेट कॅन्सल म्हणजे काय मिळाला 13 पाय अपॉन 80 रेडियन म्हणजे ऑप्शन कोणता आला ए 13 pi upon 80 radian. Next होगा next is the length of arc subtended by an angle of 7 pi upon 4 radian on a circle of radius 20 centimeter is option A आहे 80 pi upon 7 centimeter, option B आहे 35 pi centimeter, ऑप्शन सी आहे 20 पाय सेंटीमीटर, ऑप्शन डी आहे 7 पाय सेंटीमीटर. बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे तर लेंथ ऑफ आर्क ही कशाने डिनोट केली जाते तर कॅपिटल एस आणि फॉर्म्युला काय आहे आर इंटू थीटा. हा जो थीटा दिलेला आहे हा थीटा आपल्याला रॅडियन मध्ये लागतो म्हणजे तो रॅडियन मध्ये डिग्री मध्ये दिला असेल तर तो रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा. बघा आपल्याला इथं रेडियस काय दिले रेडियस इज 20 सेंटीमीटर आणि थीटा काय दिलेला आहे 7 पाय अपॉन 4 रेडियन.
का S इज इक्वल टू R इज 20, थीटा हा रेडियन मध्ये दिलेलाच आहे 7 पाय अपॉन 4, 4 1 4, 4 पंचे 20 म्हणजे 5 इंटू 7 पाय इज 35 पाय सेंटीमीटर. रेडियस ही कशामध्ये दिलेली आहे आपल्याला सेंटीमीटर मध्ये, म्हणून लेंथ ऑफ आर्क काय मिळणार आहे तुम्हाला 35 पाय सेंटीमीटर. ऑप्शन बी. नेक्स्ट, the length of arc of circle of radius 5 centimeter, radius दिले 5 centimeter, subtending an angle of measure theta काय दिलाय 45 डिग्री. आपल्याला काय पाहिजे आहे लेंथ ऑफ आर्क पाहिजे आहे. लेंथ ऑफ आर्क कशी फाइंड आउट करतो आपण S इज इक्वल टू आर थीटा, आणि थीटा हा कसा लागतो आपल्याला रेडियन मध्ये, पण थीटा हा कशामध्ये दिलेला आहे आपल्याला डिग्री मध्ये. तो रेडियन मध्ये काय करायचा कन्वर्ट, त्यासाठी काय केलं 45 ला काय केलं पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय होणार आहे इथं 5 9 45, 9 दुनी 9 5 45, 9 दुनी 18, 0 ॲज इट इज, 5 1 5, 5 20 म्हणजे पाय अपॉन 4 रेडियन. म्हणजे 45 डिग्री हा रेडियन मध्ये काय मिळाला पाय अपॉन 4 इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर इज 5 इंटू थीटा पाय अपॉन 4, therefore 5 पाय अपॉन 4 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ आर्क काय मिळाली तुम्हाला 5 पाय अपॉन 4 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन कोणता आला बी. Next example is the radius of circle is 5 centimeter and the length of arc is 5 pi upon 12. The angle subtended by an arc at the center is, option A is 20 centimeter, option B is 15, C 25 degree, D 45 degree. बघा आपल्याला काय दिले रेडियस दिले R is 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ आर्क म्हणजे कॅपिटल S दिलेला आहे 5 पाय अपॉन 12. तर काय फाइंड आउट करायचं आहे द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ॲट द सेंटर इज. जे लेंथ ऑफ आर्क ने जो अँगल सबटेंड केलेला आहे तो अँगल काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. रेडियस काय दिले 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ आर्क म्हणजे कॅपिटल S काय दिलाय 5 पाय अपॉन 12. लेंथ ऑफ आर्क आपण कशी फाइंड आउट करतो आर थीटा. देयरफॉर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे थीटा फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे थीटा इज इक्वल टू S अपॉन आर. तर बघा S काय दिलाय 5 पाय अपॉन 12 डिवायडेड बाय आर. आर काय येणार आहे आर काय दिलाय 5 सेंटीमीटर म्हणजे इज इक्वल डिवायडेड बाय 5. 5 ला 5 काय झाला कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे पाय अपॉन 12 रेडियन. म्हणजे थीटा हा काय मिळाला तुम्हाला पाय अपॉन 12 रेडियन. आणि हा काय करायचा आता ऑप्शन सगळे कशामध्ये दिलेले आहेत डिग्री मध्ये दिलेले आहेत. आपल्याला थीटा हा कशामध्ये मिळाला रेडियन मध्ये, आता तो कशामध्ये कन्वर्ट करायचा डिग्री मध्ये. म्हणजे पाय अपॉन 12 काय केलं 180 अपॉन पाय ने काय केलं मल्टिप्लाय केलं, पाय पाय कॅन्सल, 12 एके 12, 12 एके 12 राहिले 6, 12 पंचे 60. म्हणजे अँगल हा डिग्री मध्ये किती मिळाला तुम्हाला 50 डिग्री. म्हणजे ऑप्शन काय आला तुमचा बी इज 50 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द टू सर्क्युलर आर्क्स ऑफ द सेम लेंथ सबटेंडेड एंगल्स ऑफ 60 डिग्री and 80 degree at their respective center, then the ratio of radii is, option A is 3 upon 4, B 4 upon 3, C √3 upon 2 and D 9 upon 16. तर बघा आपल्या
आपल्याला काय दिलेले आहेत, टू सर्क्युलर आर्क्स ऑफ दी सेम लेंथ, म्हणजे लेंथ ऑफ आर्क दिलेले आहेत आणि त्यांची लेंथ काय आहे, सेम आहे. म्हणजे काय करूयात आपण इथं S1 आणि S2 विथ दी आर्क आणि ह्या दोघांची लेंथ कशी आहे, सेम आहे. म्हणजे S1 इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, S2. सबस्टँडर्ड अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड 80 डिग्री, म्हणजे θ1 घेऊयात आपण इज 60 डिग्री आणि θ2 काय येईल, 80 डिग्री. पण θ हा आपल्याला कशामध्ये लागतो, रॅडियन मध्ये, म्हणून तो कन्वर्ट केला रॅडियन मध्ये. म्हणजे θ1 हा 60 डिग्री, रॅडियन मध्ये काय येणार आहे, π/3 रॅडियन. θ2 बघा काय केलं, π/180 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 0 0 कॅन्सल, बेचोकाट 92 18, म्हणजे 4π/9 रॅडियन. θ2 काय मिळाला रॅडियन मध्ये, 4π/9 रॅडियन. आता बघा आपल्याला लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय मिळतो, S इज इक्वल टू R थीटा. म्हणजे आपल्याला इथं आर्क, टू आर्कची लेंथ कशी दिले, सेम दिले, म्हणून आपल्याला इथं इक्वेशन काय मिळालं, S1 इज इक्वल टू S2. म्हणजे इथं काय येणार आहे, R1 θ1 इज इक्वल टू R2 θ2. आपला फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू R थीटा. Therefore आपल्याला काय पाहिजे आहे, रेशो ऑफ दी रेडिया, म्हणजे R1/R2 पाहिजे आहे, इज इक्वल टू काय येणार आहे, θ2/θ1. Therefore θ2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4π/9 डिवायडेड बाय θ1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, π/3, म्हणजे 4π/9 इंटू काय होणार आहे, 3/π गेट कॅन्सल, 3 1 3 3 9, म्हणजे काय मिळालं आपल्याला, रेशो ऑफ दी रेडिया इज 4/3. R1/R2 काय मिळाला, 4/3. दिस इज द रेशो ऑफ दी रेडिया. आणि ऑप्शन कोणता मिळाला तुम्हाला, बी इज 4/3. नेक्स्ट एक्झाम्पल इज द एरिया ऑफ सेक्टर whose arc length is 25 pi centimeter and the angle of the sector is 60 degree will be, option A आहे 1925.5 pi square centimeter, B is 1875 pi square centimeter, C 937.5 pi square centimeter and D is 75 pi square centimeter. आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर हा कसा फाइंड आउट करतात, एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला, 1/r² थीटा. थीटा हा कशामध्ये पाहिजे आपल्याला, रॅडियन मध्ये. तर आपल्याला इथं काय काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ आर्क दिलेली आहे किती, 25 पाय आणि अँगल किती दिलेला आहे, थीटा इज 60 डिग्री. रॅडियन मध्ये कन्वर्ट केला काय मिळतो, π/3 रॅडियन. आता इथं आपल्याला लेंथ ऑफ आर्क दिले, रेडियस दिले का नाही, मग लेंथ ऑफ आर्क वरून काय फाइंड आउट करायची, रेडियस फाइंड आउट करायची. बघा आपला फॉर्म्युला काय आहे, लेंथ ऑफ आर्क S इज इक्वल टू R थीटा. रेडियस फाइंड आउट करायचे, म्हणजे R इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, S/थीटा. S काय दिलाय 25 पाय, थीटा काय दिलाय π/3, म्हणजे पाय काय होईल, कॅन्सल, आणि 25 अपॉन काय येणार आहे, 1/3, म्हणजे तो काय होईल, उलटून मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे 25 इंटू काय होणार आहे, 3, म्हणजे काय रेडियस तुम्हाला काय मिळाली, 75 सेंटीमीटर. रेडियस काय मिळाली, 75. आता बघा लेंथ ऑफ आर्क
सॉरी एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचे आपल्याला. एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला 1/2 r स्क्वेअर थीटा. 1/2 ॲज इट इज. रेडियस काय मिळाली 75 आणि रेडियसचा काय आहे स्क्वेअर म्हणून काय केलं 75 इंटू 75 इंटू थीटा काय मिळाला होता आपल्याला π/3 रेडियन. काय केलं इथं 3 एके 3 3 दुनी 6 राहिला 1 3 5 15 हा काय मिळाला 25 म्हणजे आपल्याला राहिलं काय तर बघा 75 इंटू 25 इंटू पाय डिवायडेड बाय 2. 75 इंटू 25 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार आहे 1875 पाय डिवायडेड बाय 2. 2 ने काय केलं डिवाइड केलं तर काय मिळणार आहे बघा 2 के 2 92 18 जे 9 बेत्रिक 6 राहिला 1 बेसती 14 राहिला 1 घेतला 0 म्हणजे इथं पॉइंट आले आणि 2 पंचे 10 आणि पाय तुमचा ॲज इट इज. म्हणजे तुम्हाला काय मिळाला एरिया ऑफ सेक्टर इज 937.5 पाय आणि एरिया काढतोय म्हटल्यानंतर काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला ऑप्शन काय मिळाला 937.5 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन सी. Next example is the perimeter of sector of circle of area 36 pi square centimeter is 28 centimeter. The area of sector is equal to A is 12 square centimeter, B is 60 square centimeter, C 48 square centimeter, D 96 square centimeter. बघा आपल्याला एरिया ऑफ सेक्टर आता एरिया ऑफ सेक्टर काय आहे आपला AOB. हा एरिया ऑफ सेक्टर AOB हा काय करायचा फाइंड आउट करायचा. OA OB यांची लेंथ काय आहे इट इज रेडियस कोण काय आहे R. लेंथ ऑफ R को कशाने डिनोट करतो कॅपिटल S. आपल्याला काय फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ सेक्टर. हा एरिया काय करायचा आहे फाइंड आउट करायचं. त्यासाठी काय दिलेलं आहे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय दिलं आहे 36 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे काय येणार आहे 36 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल काय आपला पाय आर स्क्वेअर म्हणजे इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय गेट कॅन्सल म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळाला 36 आणि रेडियस काय मिळाली मग तुम्हाला 6. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. आता रेडियस मिळाली. अजून आता बघा पेरिमीटर ऑफ सेक्टर AOB काय येणार आहे पेरिमीटर ऑफ सेक्टर AOB. आपण पेरिमीटर म्हटल्यानंतर काय करतो सगळ्या बाजूची ऍडिशन म्हणजे इथं काय येणार आहे R प्लस लेंथ ऑफ आर्क S. जे पेरिमीटर ऑफ AOB ही काय दिले तुम्हाला बघा द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल्स एरिया 36 पाय आणि पेरिमीटर इज 28 सेंटीमीटर. म्हणजे पेरिमीटर ऑफ सेक्टर इज 28 सेंटीमीटर इज इक्वल टू R प्लस R म्हणजे 2R प्लस S. Therefore S is equal to बघा 28 as it is. R काय मिळाले 6 into 2 is 12 plus S. S is equal to काय मिळणार आहे तुम्हाला 28 minus 12 it is 16. म्हणजे S म्हणजे काय मिळालं तुम्हाला लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क. आता ह्याच्यावरून काय फाइंड आउट करायचा थीटा फाइंड आउट करायचा. आता थीटा कसा फाइंड आउट करायचा बघा रेडियस तुम्हाला मिळाली एरिया ऑफ सर्कल वरून. पेरिमीटर वरून काय मिळालं तुम्हाला लेंथ ऑफ आर्क मिळाली 16. आपला लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे S इज इक्वल टू R थीटा. थीटा फाइंड आउट करायचा म्हणजे थीटा काय मिळाले तुम्हाला S अपॉन R.
थीटा इज इक्वल टू एस काय मिळालंय तुम्हाला लेंथ ऑफ आर्क इज 16 डिवायडेड बाय रेडियस काय मिळाले 6 82 16 व्यतिरिक्त 6 म्हणजे थीटा हा काय मिळाला तुम्हाला 8/3 रेडियन. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर कसा फाइंड आउट करायचा 1/2 r² थीटा 1/2 आर्क रेडियस काय आहे 6 स्क्वेअर त्याचा 36 इनटू थीटा काय मिळाला 8/3 3 एके 3 एके 3 दूनी 6 बेग के बेग बेसक 18 आणि म्हणजे राहिलं काय तुम्हाला इथं 6 इंटू 8 इज 6×8 = 48 म्हणजे 48 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर हा काय मिळाला तुम्हाला 48 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन कोणता आला सी इज 48 स्क्वेअर सेंटीमीटर. थँक यू.